बहिर्जी नाईक, ज्यांचे मूळ नाव भैरवनाथ जाधव होते, ते अहमदनगर जिल्ह्यातील शिंगावे नाईक या गावात जन्मले होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख होते, ज्यांना शिवाजी महाराजांनी नाईक हा सन्मानात्मक पदवी दिली होती कारण त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि गुप्तहेर तंत्रज्ञानाने स्वराज्याला अतुलनीय लाभ मिळवून दिला. त्यांनी जवळपास 3000 गुप्तहेर विविध समाजघटकांमधून जसे की रमोशी, धांगार, भिल, वंजारा, पारधी, महादेव कोळी इत्यादी घडवले, जे विविध रूपांतून शत्रू प्रवेश करून नियंत्रण आणि रणनीती संबंधित संवेदनशील माहिती गोळा करत. ही गुप्तहेर पद्धत इतकी प्रभावी होती की इतिहास आजही त्यांच्या कार्याचे रहस्य उलगडू शकलेलो नाही. त्यांचा गुप्तहेर कार्याचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे बेधडक वेषांतर आणि विस्तृत निरीक्षण तंत्र, ज्यात बहुरूपी छद्म भूमिका, पक्षांकरवी संकेत भाषा, गुप्त गाणी संगीत शैलीतून संदेश प्रेषण, गुप्त पवित्र गुहा आणि मार्गांशिवाय छुपे मार्ग हे प्रमुख होते. आश्चर्यकारक एवढे की त्यांनी तंतोतंत मार्ग नकाशापट करून दुर्गम प्रदेशांत हेरगिरी आणि बचाव यशस्वीरित्या पार पाडली. कोणता शत्रू कुठून हल्ला करणार आहे, किती सैनिक आहेत, त्यांच्या शस्त्रास्त्रांची स्थिती काय आहे, किल्ल्यांची मजबूती किती आहे हे सर्व गुप्तपणे समजवून देणे हे त्यांचे मुख्य काम होते. यामुळे शिवाजी महाराजांना युद्ध सुरू होण्यापूर्वीच रणनीती ठरवता आली. शिवाजी महाराजांसोबत बहिर्जींचे नाते त्याकाळच्या विश्वस्त सल्लागार आणि रणनीतिक मदतनीस देखील होता. त्याच्या गुलदस्त्याशी दिलेल्या गुप्त माहितीमुळे अफजलखान सोबतच्या मोहिमेत घेतलेली धोरणात्मक रणनीती, अफजलखानाच्या मोहिमेत बहिर्जी नाईकांनी अफजलखानाच्या फौजेची ताकद, शस्त्रास्त्रांची व्यवस्था, किल्ल्यांच्या हालचाली आणि रणनीती यांची संपूर्ण गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली. याच अचूक माहितीच्या आधारे शिवाजी महाराजांनी अफजलखानावर विजय मिळवण्याची रणनीती आखली. उंबरखिंडच्या लढाईत बहिर्जी नाईकांच्या गुप्त माहितीचा मोठा फायदा झाला. शत्रूच्या 20,000 सैनिकांना कोंडून फक्त काहीशे मावळ्यांच्या जोरावर विजय मिळवणे हे शक्य झाले. हा विजय बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर जाळ्याची ताकद दाखवतो. 1663 मध्ये झालेल्या लाल महालातील शाहिस्तेखानावरच्या धाडसी हल्ल्यात बहिर्जी नाईकांचा महत्त्वाचा वाटा होता. शाहिस्तेखानाच्या छावणीतील सैनिकांची संख्या, पहारेकरी, गुप्त प्रवेशद्वार, वेळा आणि त्यांच्या हालचालींची पूर्वमाहिती बहिर्जी नाईकांनी दिली. याच माहितीमुळे महाराजांनी रात्रीच्या वेळी केलेल्या अचानक हल्ल्यात शाहिस्तेखानाचे 3 बोट कापले आणि मुघल फौजांचा मनोबल खच्ची झाला. आग्रा कारागृहातून शिवाजी महाराजांचा पराभवितपणे सुटका होणारा प्रवासही बहिर्जींच्या नेटवर्कमुळे शक्य झाला. गृहकैदेतून गोडांच्या पेट्या वापरून सुत्यानंतर विविध मार्ग आणि सुरक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने शिवाजी महाराज 700 मैलांचा धावपळ करत परत येऊ शकले. यानंतरच्या काळातही बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांच्या जवळ राहिले. तोरणा किल्ला जिंकताना ते महाराजांबरोबर होते आणि पुढील 34 वर्षे त्यांनी मराठा गुप्तहेर नेटवर्कचे नेतृत्व केले. ग्रँडरफ यांच्यामुळे ही गोष्ट प्रसिद्ध आहे की महाराजांच्या अनेक चमत्कारी विजयांना देवी भवानीच्या आशीर्वादामुळे मानले जाते, परंतु बहिर्जी नाईक आणि त्यांच्या एजंट्सचे सूक्ष्म नियोजन, गुप्त माहिती आणि रणनीतीच खरे कारण होते. सुरतवरील लूट मोहिमेतील माहिती संकलन हा देखील बहिर्जींचा विश्वासार्ह योगदान आहे. त्यांनी सुरत शहराचे नकाशाप्रमाणे मार्गसंकलन केले आणि शत्रूच्या सैन्यावरील चुकीचा अंदाज दिल्यासारखी स्थिती तयार केली होती, ज्याच्या आधारे शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत पाडून महत्त्वपूर्ण धनसंपत्ती हस्तगत केली. ही लूट आधुनिक टक्केवारीत कोटींच्या रूपात येते. बहिर्जी नाईक यांची हुशारी, धाडस आणि दूरदृष्टीमुळे त्यांना छत्रपतींचा तिसरा डोळा असेही संबोधले जाते. त्यांनी कधीही प्रत्यक्ष शत्रूवर शस्त्र न उगारता केवळ बुद्धीच्या जोरावर स्वराज्याला अनेक विजय मिळवून दिले. बहिर्जी नाईकांनी फक्त गुप्त माहितीच नाही, तर नवीन किल्ले जिंकण्याच्या योजना, गुप्त मार्गांचा शोध, शत्रूंच्या सैन्यात फूट पाडणे आणि मुघल तसेच आदिलशाही दरबारात गुप्त प्रतिनिधी नेमणे यामध्येही मोठा हातभार लावला. त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांना अल्पसैन्य असूनही अनेक मोठ्या साम्राज्यांना पराभूत करणे शक्य झाले. या विजयांच्या पलीकडे बहिर्जींचे कार्य कौशल्य इतके विलक्षण होते की अनेक आधुनिक गुप्तचर संघटना, जसे की मोसाद, त्यांच्या कार्यपद्धतीचे आदर्श मानतात. ही तुलना देखील केली जाते. असे सांगता येईल की बहिर्जी नाईक हे केवळ एका गुप्तहेर प्रमुख नव्हते, त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्य शक्तीचा गुप्त आधार आणि बुद्धिमत्ता यांचा खांदा होते. शत्रूंना बाजूला ठेवून मोकळ्या युद्धपटऱ्यात न उतरता बुद्धीच्या आणि रणनीतीच्या ताकदीने स्वराज्याचा विस्तार घडवून आणणारे व्यक्तिमत्व होते. परंतु इतिहासात त्यांच्या कामाचे साक्षीदार कमी असल्याने त्याची कार्यशैली प्रत्यक्ष माहिती माध्यमात क्वचितच समोर आली आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्यामागे बहिर्जी नाईक यांचे योगदान अमूल्य आहे. ते फक्त गुप्तहेर नव्हते, तर मराठा स्वराज्याच्या गुप्त युद्धनीतीचे आधारस्तंभ होते. त्यांची कार्यशैली, वेषांतर कला, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याप्रती निष्ठा यामुळे ते आजही इतिहासात अमर आहेत.
बहिर्जी नाईकांचे योगदान हे स्वराज्याच्या मूळ पायासारखे आहे. त्यांच्या बुद्धिमत्ता, शौर्य आणि दूरदृष्टीमुळे शिवाजी महाराजांना सतत विजय मिळवता आला. ते फक्त गुप्तहेर प्रमुख नव्हते, तर स्वराज्याच्या सुरक्षेचे आधारस्तंभ होते. त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भूपाळगड बाणूरगड या किल्ल्याजवळ आहे. त्यांच्या मृत्यूविषयी ठोस माहिती नाही, परंतु अशा आख्यायिका आहेत की तो हेरगिरी दरम्यान किंवा युद्धात जखमी होऊन किल्ल्यावर येऊन निधन झाले असावे.